आणि आता महाशिवरात्रीच्या संदर्भातल्या काही बातम्यांच्याकडे आपण वळूयात। सोलापुरातलं सिद्धरामेश्वराचं मंदिर हे तमाम सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या जनतेकरता अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे। याच सिद्धरामेश्वराच्या मंदिरात 68 लिंगांची स्थापना करण्यात आली होती आणि महाशिवरात्रीच्या निमित्तानं इथे विशेष महापूजेचं आयोजन सुद्धा करण्यात येतं। आज सकाळपासूनच या सिद्धरामेश्वराच्या नगरीमध्ये ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वराला अभिवादन करण्यासाठी, नमस्कार करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। सोलापूरचं ग्रामदैवत म्हणून सिद्धरामेश्वर महाराज यांची ओळख आहे। या मंदिर परिसरात पहाटेपासूनच अनेकविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। सिद्धरामेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह परिसरातून सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करत आहेत। शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या मंदिरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। महाशिवरात्री निमित्त जो आहे तो अगदी उत्साहाचं वातावरण देशभरातील अनेक मंदिरांमध्ये, अनेक धार्मिक स्थळांमध्ये दिसत आहे। सध्या आपण सोलापुरातील शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात आहोत। सोलापूरचे ग्रामदैवत असलेले शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात जे आहे, महाशिवरात्रीमुळं भक्तांची मांदियाळी जी आहे ती प्रचंड प्रमाणात बहुसंख्य संख्येनं जे आहेत ते भक्तगण जे आहेत ते शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात जे आहेत ते आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं जे आहेत ते दाखल झालेले आहेत। भाविक जे आहेत ते महाराष्ट्र असेल, आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल अशा अनेक सीमावर्ती भागातून भाविक जे आहेत ते शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आज महाशिवरात्री निमित्त जे आहेत ते येत असतात। भाविकांची जी मांदियाळी आहे ती शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात आल्याचं दिसून येत आहे। महाराज, आज महाशिवरात्री निमित्त काय काय धार्मिक कार्यक्रम घेतले जातात? महाशिवरात्री निमित्त आज काय काय धार्मिक कार्यक्रम? आज पहाटे 6 वाजल्यापासून काकड आरतीने सुरुवात झालेली आहे। काकड आरतीनंतर 7:30 वाजता योग समाधीला रुद्राभिषेक, ओम नमः शिवाय सामूहिक मंत्र आणि सामूहिक आरती झाली। त्यानंतर आता 8:30 पासून गर्भमंदिरामध्ये रुद्राभिषेक, नामावली, नामभजे आणि महाआरती संपन्न होत आहे। त्यानंतर वर 2 योग समाधी व गर्भमंदिरामध्ये तांदूळ पूजा बांधण्यात येते। धार्मिक विविध ज्या पूजा ज्या आहेत त्या शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात ज्या आहेत त्या करत असल्याचं चित्र एकंदरीत दिसून येतं की भक्तगण जे आहेत ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज महाशिवरात्री निमित्त जे आहे ते शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात येत असल्याचं दिसून येत आहे। महाराष्ट्र असेल, आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल अशा अनेक सीमावर्ती भागातून महाशिवरात्री निमित्त भाविकांची मांदियाळी जी आहे ती शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात आज आल्याचं दिसून येत आहे। शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांचं मंदिराचं वातावरण जे आहे महाशिवरात्री निमित्त अगदी भक्तिमय झाल्याचं देखील चित्र दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर।